पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार। अशोक खाडे यांच्यासारखे उद्योजक देशाच्या आर्थिक प्रगतीचे शिल्पकार। केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांच्यासारख्या उद्योजकांमुळे देशाची आर्थिक प्रगती वेगाने होत असून रोजगार निर्मितीबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले। सांगली जिल्ह्याचे सुपुत्र तथा ख्यातनाम उद्योजक पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान झाल्यानंतर त्यांच्या गौरवासाठी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्तेही त्यांचा सत्कार करण्यात आला। रामदास आठवले म्हणाले, डॉक्टर अशोक खाडे यांनी उद्योग विश्वात उल्लेखनीय यश संपादन करत हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या। त्याचबरोबर दलित पॅथरसारख्या सामाजिक चळवळीला पाठबळ देत त्यांनी समाजकारणातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। त्यांचे कार्य अनेक तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, खाडे बंधूंनी स्थापन केलेली दास ऑफशोर कंपनी आज देशासह विदेशातही यशस्वीपणे कार्यरत आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉक्टर अशोक खाडे यांनी उद्योग विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून त्यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास प्रेरणादायी आहे। यावेळी श्रीमती तानुबाई दगडू खाडे, आमदार सुरेश भाऊ खाडे, सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे, सौ जयश्री अशोक आबा खाडे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे, सौ स्वाती सुशांत भाऊ खाडे, सौ रसिकाताई सुजित खाडे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार सुहास बाबर, आमदार धैर्यशील कदम, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुमित कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आबांनी स्वतःच्या ताटातील चपाती मला दिली होती। सत्कार समारंभात आपल्या भावना व्यक्त करताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांना अश्रू अनावर झाले। बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, माझ्या पोटावरील भुकेची आग शांत करण्यासाठी आबा स्वतःच्या ताटातील चपाती मला द्यायचे। त्यांचे प्रेम, त्याग आणि मायेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही। हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या भावना पाहून सभागृहातील उपस्थितही गहिवरले आणि काही काळ वातावरण भावनिक झाले। वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। तरी ते टिकायचं आहे, पण माझा स्वभाव अजूनही कार्यालयात बसल्यानंतर मी जर चिडाचिडी चालू केली, कार्यक्रम म्हणतात भावना काय खायला ना, भाऊ चिडली, भावना भूक लागली, भाऊ चिडतात, तो स्वभाव होता। सकाळी चपाती खाली, संध्याकाळी टिकायचं म्हणजे आवड आहे, चपाती मिळत नव्हती। मग जो स्वयंपाक करण्याची ज्याची पाळी असायची, जो तो विद्यार्थी असायचा, जो स्टुडंट असायचा, जो त्याच्या तो दिवस त्याच्यावर असायचा, त्याला मी मारायचा आणि त्याला मारून एक चपाती हिसकून खायचा। हे माहित होतं आपल्याला संध्याकाळी सुपरटेंट आपल्याला मारणार आहे, मार निश्चित मिळणार आहे, त्याची ती भूक भागवण्यासाठी चपाती खायची। म्हणजे हे सगळं होत असताना काही दिवसांनी काही कंप्लेंट गेल्या आबांच्याकडे, आबा सुरेश असा करतोय, असा करतोय, असा करतोय। आता आबा म्हणजे आमचे वारकरी संप्रदायाचे माळकरी विठ्ठलाचे भक्त पहिल्यापासूनच, लहानपणापासून ते असतात। आम्ही आता 16 जॉईन झालोय आणि त्यावेळेला आबांना कंप्लेंट केला तर मग आबा माझ्या बाजूला जेव्हा बसायचे आणि जी चपाती ही लावायची ती माहिती टाकायची की तू का, आणि त्यावेळेला जे वरण असायचं ना, ते हात धुवायचं वरण, त्या लायकीचं वरण असायचं। आम्हाला 2 पिठ्या वरण घ्यायचे आणि पोट माझी बघून आणि मी पण निर्णय त्यासारखा खायचा। काय त्यावेळेला आपल्याला वाटत नव्हतं, म्हणजे हे आमदारकी करत असताना असं सगळ्या फॅमिलीनं एक सॅक्रिफाईस केलेलं आणि आज तुमच्या शिवमुद्याने उपलब्ध होतो। आज मोठा पुरस्कार मिळाला। मी कोण होतो, कुठला होतो, ना वडील आमदार, ना आजोबा आमदार, ना कोणाच्या घरात आमदार, कोणता खासदार, कोणता मंत्री, कोण नव्हता। पण आज इथे येऊन पण आम्ही 2 वेळा मंत्री झालो, एकदा पालकमंत्री झालो, 5 वेळा आमदार झालो। हे सगळे तुमच्या आशीर्वाद मिळाले, दादासाहेबांच्या नेत्यांचे आशीर्वाद मला मिळाले आणि तुमची सेवा करायची मला संधी मिळाली। आज ह्या माध्यमातून आम्हाला जी काय सेवा केली, म्हणजे माझी माई सांगायची
की बाबा आता तुम्ही थोडंसं मोठं झाला, तुमच्याकडे 4 पैसे आले, तुमचं सगळं भागले आता व्यवस्थित आहे, एक भाकरी तुमच्या आता चालू झालेली आहे. मग अशी मुलींनी सांगितलं त्यातली अर्धी भाकरी ही गरीबाची आहे, अर्धी भाकरी तुमची आहे, त्या अर्ध्या भाकरी तुमचा हक्क नाही आहे आणि ती वाटायसाठी तुम्हाला हे काम करावं लागेल. त्या माध्यमातून खाडे कुटुंब सगळं हे काम करते म्हणून एक पद्मश्री मिळाली. म्हणून ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री दादा, ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री एक मागासवर्गीय कार्यकर्ता होईल असं वाटलं तुम्हाला? तशी इस्लामपूर, वाळवा, कडेगाव, कडेपूर तिकडच असायचं. पण ते मिळालं, पक्षाने दिलं होतं, सगळ्या नेते मंडळींनी आशीर्वाद दिले आम्हाला आणि जनतेची पूर्वाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. आज आपण क्लिप बघित असेल, आबा कसे आले, कुठून आले, काय करत होते, कसं करत होते. पण ह्यात एक महत्वाची गोष्ट आहे सांगतो मला, एकत्र कुटुंब राहणं ह्यात ताकद किती मोठी असते. आज आम्ही एकत्र कुटुंब आहे, मी सगळ्यात लहान आहे, आबा मोठे त्यापेक्षा ते अण्णा नाही पाहत. पण अजूनही एक किचन, एक बिझनेस आणि एक बँक ह्या पद्धतीवर आमचं कुटुंब चालते. आमची मुलं आता आमच्या हाताखाली आलेली, पण त्यांची जिद्द तशीच आहे. कुटुंब एकत्र राहण्यासाठी त्यांची जिद्द असते. कुठेही इकडं तिकडं आमच्या सुना आल्या, आमच्या वहिनी आल्या, सगळ्या आल्या, पण मी ऐकलं नाही कधी. माझी मिसेस मोठी आई असते, मोठ्या वहिनीला आम्ही मोठी आई म्हणतो, मोठी असते आमची वहिनी साहेब असते. पण आज सगळ्यात 42 वर्ष झालं लग्न होऊन, पण आज सगळ्यात कुठं भांडायला लागले, दोघी एकामेकाला तिरस्कारानं वागलेत असं मला कधी बघायला मिळालेलं नाही. हे म्हणतो कारण हेड मात्रच मजबूत होता, आईची शिकवण होती सगळ्यांना. आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आज खूप आनंद होतो की आबांना पद्मश्री मिळालं. एक उच्च सत्कार सन्मान त्यांना मिळाला, गावाला सन्मान मिळाला, फॅमिलीला सन्मान मिळाला आणि आपल्या सांगली जिल्ह्याला सन्मान मिळाला. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आबाला अभिनंदन करतो. आणि असंच जनतेची सेवा करत 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 काय असेल ती तो त्यांची द्यायची हक्काचे त्यांना वाटत आपण आपलं आयुष्य घडवूया, एवढंच मी आपल्याला सांगतो. आज ह्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण आला त्याबद्दल धन्यवाद देतो.